हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द झाडे आरी वर्क क्लासेस। या व्हिडिओमध्ये आज आपण गणपतीसाठी लागणारा दुर्व्याचा आणि जास्वंदीचा हार कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे हे ग्रीन कलरचे पाईप क्लीनर घेतलेले आहेत। या ग्रीन कलरच्या पाईप क्लीनर पासून आज आपण दुर्वा बनवणार आहोत आणि दुर्व्यांचा हार बनवण्यासाठी, जास्वंद दुर्व्याचा हार बनवण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता मी ऑलरेडी हे जे 3 फुले आहेत ती एकमेकाला जोडून घेतलेली आहेत। ही फुले कशी बनवायची किंवा कशी जोडायची यासाठीचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे। तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये किंवा माझ्या पेजवरती व्हिडिओ चेक करू शकता। आणि यावर बनवताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता। तर आता आपण या ग्रीन पाईप पासून दुर्वा बनवून घेऊ। तर दुर्वा बनवण्यासाठी इथे मी एक पाईप क्लीनर घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता तो बरोबर मध्यभागून अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा। दुमडून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता एका पाईप क्लीनरचे इथे 2 भाग झाल्यासारखे दिसत आहेत। आता हे 2 भाग करण्यासाठी आपल्याला कटरच्या साहाय्याने हा जो सेंटर पॉइंट आहे तो कट करून घ्यायचा। पॉइंट कट करून झाल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला 2 पाईप क्लीनर मिळालेले आहेत। आणि जर दुर्वा बनवायचा झाला तर हे पाईप क्लीनर सुद्धा खूप मोठे होतील। तर हे जे पाईप क्लीनर आहेत ते सुद्धा आपल्याला अर्ध्यातून असे दुमडून घ्यायचे आहेत। आता अर्ध्यातून दुमडून झाल्याच्या नंतर कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायचे। म्हणजे आपल्याला एका पाईप क्लीनर पासून इथे 4 तुकडे बनवून घ्यायचे। हे 4 तुकडे आपल्याला नंतर लाइटरने जाळून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर लाइटर नसेल तर तुम्ही देवासमोरचा जो दिवा आहे त्याच्याने सुद्धा हे साइडने जाळून घेऊ शकता। तुमच्याकडे जर लाइटर अवेलेबल असेल तर या लाइटरचा वापर करून तुम्ही इथे दुर्वा बनवून घेऊ शकता किंवा जाळून घेऊ शकता। आणि जर लाइटर नसेल तर तुम्ही पंती किंवा दिव्याचा वापर करून देखील इथे हा दुर्वा बनवून घेऊ शकता। त्यासाठी काय करायचे आहे की हा समोरचा जो पॉइंट आहे तो थोडासा असा दिव्याभोवती धरायचा आहे आणि राऊंड फिरवायचा। म्हणजे काय होते तर ह्याच्यावरची जी फर आहे ती थोडी थोडी इथे तुम्ही पाहू शकता मेल्ट होते आणि एकदम सेंटर पॉइंट इथे तयार होतो। हा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीचे आपल्याला दुर्वे बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला पाहिजे तितके दुर्वे तुम्ही इथे बनवून घेऊ शकता। हा पाईप क्लीनर दिव्याच्या जास्त जवळ जाऊ द्यायचा नाही। याच्याने काय होईल तर दुर्वा जास्त जळेल आणि फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही। आणि हे जे पाईप कट करताना सर्व पाईप एकसारखे इक्वल लेवलचे येतील याची काळजी घ्या। त्याच्याने पण आपल्या फिनिशिंगवर खूप फरक पडतो। जर या दुर्व्याचे काड्या किंवा दुर्व्याचे पाईप जर कमी जास्त कट झाले तर ते सुद्धा व्यवस्थित दिसणार नाही। अशा पद्धतीने जितके पाहिजे तितके दुर्वा तुम्ही बनवून घेऊ शकता। आता एक साइड तुम्ही इथे बघू शकता मी बनवून घेतलेली आहे। आणि दुसरी साइड बनवण्यासाठी आपण हा रेड कलरचा जो पाईप क्लीनर आहे तो इथून खाली घेणार आहोत आणि याला ग्रीन कलरचा पाईप क्लीनर, हा ग्रीन कलरचा पाईप क्लीनर ज्यामध्ये आपण दुर्वा ओवून घेणार आहोत किंवा बसवून घेणार आहोत तो अटॅच करायचा आहे। तर सुरुवातीला मी हा जो रेड कलरचा तुम्हाला पाईप क्लीनर दिसत आहे तुकडा तो इथे व्यवस्थित पॅक करून घेत आहे। हा अशा पद्धतीने इथे पॅक करून घेतला। आणि हा पॅक करून झाल्याच्या नंतर हा जो ग्रीन आहे तो आपल्याला याला ट्विस्ट देत, म्हणजे हे अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे। आता हा पॅक करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला यामध्ये दुर्वा बसवून घ्यायचे आहेत। तर दुर्वा बसवण्यासाठी काय करायचे, दुर्वा तर आपण आधीच बनवून घेतलेले आहेत। आता हे दुर्वा फक्त आपल्याला इथे बसवून घ्यायचे आहेत। आपल्याला इथे 3 दुर्वा बसवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही इथे ॲड करू शकता। तर इक्वल लेंथचे इथे दुर्वा तुम्ही पाहू शकता तयार करून मी घेतलेले आहेत। आता याचा सेंटर पॉइंट काढायचा आणि बरोबर सेंटर पॉइंटला हा जो ग्रीन पाईप आहे त्यावरती हे दुर्वा व्यवस्थित ठेवून घ्यायचे। व्यवस्थित ठेवून झाल्याच्या नंतर हा जो वरचा ग्रीन पाईप आहे तो या दुर्व्यावर हा अशा पद्धतीने फक्त फिरवून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित पॅक इथे हे दुर्वा बसलेले आहेत। अजून एकदा बघा, हे 3 दुर्वासाठीचे कट करून जाळून घेतलेले मी पाईप क्लीनर हे फक्त या ग्रीन पाईप क्लीनर वरती बरोबर अंतरावर ठेवून घ्यायचे। आणि त्यानंतर हा जो वरचा पाईप क्लीनर आहे तो याभोवती फक्त गुंडाळून घ्यायचा। इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित हे पाईप क्लीनर गुंडाळून घेतल्याच्या नंतर हा दुर्वा एकदम व्यवस्थित इथे बसतो। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 4 दुर्वा 5 दुर्वा कितीही इथे दुर्वा ठेवून अशा पद्धतीने ॲड करून घेऊ शकता। फक्त प्रॉपर फिनिशिंगसाठी काय करायचे आहे की एकदम सेंटरला दुर्वा पॅक करून घ्यायचा आणि इक्वल लेंथचे हे दुर्वा कट करून तयार करून घ्यायचे। अशाच पद्धतीने तुम्ही 4-5 दुर्वा, त्यानंतर एक फूल किंवा 1-2 दुर्वा, त्यानंतर एक फूल अशा पद्धतीचे वेगळे वेगळे जास्वंदीच्या फुलाचे हार बनवून घेऊ शकता। जास्वंदीच्या फूल
कसे बनवायचे, त्यानंतर ते एकमेकांना कसे जोडायचे, हार तयार कसा करायचा याचा व्हिडिओ आपण आधीच पाहिलेला आहे. आपल्याला जेवढे लागतील तेवढे आपण इथे दुर्वा ॲड करू शकतो. मोठा हार बनवायचा असेल तर तुम्ही इथे जास्त दुर्वा वापरू शकता. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशाबद्दलचा पाहिजे ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि जर तुम्हाला हे दुर्वाचा हार बनवताना काही प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर तुमचा हार कसा बनला आहे हे जर तुम्हाला मला दाखवायचे असेल किंवा काही मिस्टेक आहे हे बघायचे असेल तर तुम्ही झाडे आरी वर्क क्लासेस या इंस्टाग्राम पेजवर मला DM करून तुम्ही बनवलेल्या हाराचा फोटो किंवा तुमच्या क्युरीज विचारू शकता. आता इथे हा ग्रीन कलरचा पाईप क्लीनर संपलेला आहे. परंतु तुम्हाला जर अजून मोठा हार बनवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने दुसरा एक पाईप क्लीनर घेऊन फक्त यावरती पहिल्या पाईप क्लीनरवरती असा ट्विस्ट करून घ्यायचा. आणि तो करून झाल्याच्या नंतर त्यावरती देखील तुम्ही पहिल्याप्रमाणे असे दुर्वा ॲड करू शकता. तुम्हाला जेवढा लांबीला पाहिजे तेवढा तुम्ही इथे दुर्व्याचा हार बनवून घेऊ शकता. आता इथे तुम्ही पाहू शकता माझी ही साईड आणि ही साईड इक्वल झालेली आहे. आता आपल्याला या साईडला जशा पद्धतीने बीड्स ॲड केलेले आहेत तसेच या साईडला पण बीड्स ॲड करायचे आहेत. त्यासाठी मी हे व्हाईट मोती घेतलेले आहेत. आता फक्त आपल्याला या पाईप क्लीनरमध्ये हे मोती असे ओवून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे त्या कलरचे मणी इथे तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि कसा वाटला तुम्हाला जास्वंद आणि दुर्व्याचा हा हार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.